या अर्थाने आपण सगळेजण या ठिकाणी आज शपथबद्ध होणार आहोत आणि इथून कुठला तरी संदेश आणि एका कार्याची ऊर्जा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। त्यासाठी ही बैठक ही अतिशय महत्त्वाची अशी बैठक आहे। महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी शब्दपूर्णाने आपलं स्वागत केलं जात आहे। म्हणून सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय गाडे मॅडम, सिद्धांत दादा आणि मस्के साहेब, सर्जेरावजी मनोरे मान्यवर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गाडे साहेबांच्या प्रतिमेचंही बाबासाहेब केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्यासाठी त्यांच्या घरच्यांचं तुमच्यासाठी जीव ठेवला होता असं म्हणतात। ते बघा, यांना माहिती आहे, त्यांनाही मी सगळं करून आले। आणि या बैठकीला आता उपस्थित असलेले सर्व माझे जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, मस्केजी, गायकवाडजी, मनोरेजी आणि सर्व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांना सर्वांना मी मानाचा जयभीम करते। आणि आज फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगते, बैठकीच्या वेळेचं नियोजन तुम्ही पाळलं पाहिजे। वेळेत जास्तीत जास्त अर्धा तास मी वेट करेन, नाही तर सभापतीची जी काय बैठक असेल ते सुरू करेल। आपण कुठल्याही परिस्थितीत वेळेचं बंधन पाळावं ही माझी आग्रहाची तुम्हाला सूचना आहे। दुसरी गोष्ट, प्रत्येकाने आता मेळावे आणि मोर्चा आणि लढायचं आहे आपल्याला, हे पण तुम्ही मला सांगितलेलं आहे, परंतु या कामी तुमचीच मला मदत हवी आहे। मी तर तुमच्या पाठीशी उभीच आहे, परंतु तुम्ही जे म्हणता की आज इथं रस्त्यावर उभं राहिलं पाहिजे, मी जरूर येणार आहे तुमच्या कार्यक्रमाला। मी आदेश कितीदा दिले, महानगरपालिकेसाठी आदेश दिले। एकाने सांगावं, औरंगाबाद जिल्ह्याच्या लोकांनी तरी माझ्याकडे यादी आणून दिली का? मी संघटनेची यादी मागवली, मनपाच्या निवडणुकीची यादी मागवली, कोणीच आणून दिले नाही। म्हणजेच आपलं काम नाही असं मी समजू का? बाकी तुम्हीच आता भाषणातून सांगता की आमचं काम आहे। खरंच एक अशी संघटना आहे की ती रस्त्यावर येऊन भांडणं करते, मग आपलं काय कर्तव्य आहे ते तुम्ही सांगा। आज सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलेले आहे आणि सगळ्यांनी काय आहे संघटना बांधणीबद्दल बोललेले आहेत। संघटना बांधणीबद्दल मी सर्वांशीच बोललेले आहे। जेव्हा जेव्हा आपल्या बैठकी झाल्या, मेळाव्याचं आयोजनही यांना करायला सांगितलं आहे, पण कोणीही केलं नाही। पण आता अटीतटीची वेळ आहे, तुम्ही सगळे माझ्याशी बोलल्यामुळे मी तातडीनं आणि धावपळीत साहेबांची तब्येत बरी नसताना ही युती घडून आणली महाविकास आघाडीसोबत। काही का क्षणात तुटपुंज का होईना आपल्याला थोडं यशही मिळालेलं आहे। या पुढेही तुम्ही जर चांगलं काम केलं तर यश तुमच्या पदरात पडणार आहे, परंतु त्यांची तसदी तुम्ही घेतली पाहिजे। आजची वेळ अशी आहे, आज आपली शिष्यवृत्ती बंद होत आहे। दुसरी गोष्ट, शिक्षण खाजगीकरणाकडे वळलेलं आहे, आपल्या नोकऱ्या बंद झालेल्या आहेत। यासाठीही आपल्याला हे सगळं पॉइंट लिहून रेल्वे रोको किंवा म्हणजे धरणे आंदोलन किंवा क्रांती चौकात धरणे आंदोलन किंवा निदर्शन हे ठेवायचे आहे। कोणीही संघटना पुढे येत नाही। आजकाल कोणालाही आता विहार बांधायचा आहे, ते काम थोडं स्थगित करा। आणि जे पोटापाण्याचा प्रश्न आहे आपल्या तरुणांचा, तो आपण सोडवला पाहिजे। आज 30,000 जागा रिक्त आहे, सरकार त्या कामी काही उन्हा बोलत नाहीये, पण आपली संघटना या कामी पुढे येणार आहे, तेव्हा आपण सर्वांनी या कामीही मला साथ द्यावी। आणि आता निवडणूक आहे, तुम्ही अनेक जण बोललेले आहेत, मला तुमच्याकडून कामाचीच अपेक्षा आहे। तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल आणि तुम्हाला काही पद मिळवायचं असेल, आणखीन काहीतरी मिळवायचं असेल तुम्हाला,
तर तुम्हाला काम केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे. गाडे साहेब एकच पेटी घेऊन इथं आले होते. मी त्यांच्या हस्ते ते जिथं शिकले हे सगळ्यांना माहिती आहे, जिथं शिकले तिथे त्यांच्या हस्ती म्हणजे तिकडं जे महाराजांच्या आश्रमात ते शिकले होते तिथंच मी त्यांच्या हस्ती नेल्या. तिथले सर लोक म्हणाले, बाई इथं सुरुवाती त्यांची हरी आणि शेवटही इथंच झाला. यात आम्हाला हे सगळे साक्षीदार होते. आणि असं असताना ते एकच पेटी घेऊन इथं आले. इथं आल्यानंतर विद्यापीठ पेटवलं त्यांनी. विद्यापीठात GST होते, विद्यापीठही पेटवलं. तरुणांची संघटना त्यांनी तयार केली. त्यांच्या पाठीमागं कोणी होतं का? मग तुम्हाला तुमचा जिल्हा सांभाळायचा आहे. तुमचा जिल्ह्यात तुम्ही काम करा आणि त्याचा अहवाल आम्हाला द्या. जरूर तुम्हाला तिथं यश मिळेल. त्याच्यानंतर गाडे साहेबांनी तिथं अनेकांना गायरान जमिनी दिल्या. यांना माहिती आहे गायरान जमिनी दिल्या. जसं पाहिजे तसं जे म्हणजे काय म्हणतात शैक्षणिक पात्रता असेल त्यानुसार त्यांनी नोकऱ्या पण दिल्या. आज महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 100 ते 150 तुम्हाला सांगते ड्रायव्हर आहेत. ते स्टँडिंगचे चेअरमन असताना त्यांनी प्रशिक्षण केंद्र तिथे सुरू केलं. आज तिथे ड्रायव्हर लोक जवळजवळ 100-125च्या वर आहेत. आज ते ऑडी गाडीवर जातात. इतर म्हणजे आमदार खासदारासोबत आहे. काही का असे ना त्यांचं कुटुंब आज व्यवस्थित आहे ना. तो माणूस कुठेही गेला तर कुटुंब सुखी आहे. तेही काम केलं त्यांनी. आणि महानगरपालिकेत आपल्याला काही म्हणजे अंगठा बहादर लोक होते अशांना महानगरपालिकेत किती नोकऱ्या दिल्या. आज ते सुखानं जगत आहे. हा जर आपण कार्यक्रम फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला मतदान कसं होणार नाही याकडे कार्यकर्ता जात नाही. फक्त सोफिस्टिकेटेड प्रमाणे राहतो आणि मी कसा मोठा होईल हेच पाहतो. समाजाची त्याला फिकीर नाही. आपल्याला काही पाहायचं असेल आपल्या येणाऱ्या पिढीचं तर त्यासाठी आपल्याला काही द्यायचं आहे ही मनात खूनगाठ बांधा. तरच आपल्याला आपला येणारा समाज येणारे आपली मुलं नाही तर त्यांच्यासाठी नोकऱ्या बंद, त्यांच्यासाठी महागड्या शाळेत आपण जाऊ शकणार नाही. हे कृपया समजून घ्या. इथे डीम युनिव्हर्सिटी होते आहे ती व्हायला नको. त्यासाठी आम्हाला निदर्शनं करायची आहे. अशा वेळी तुमची साथ असणे आवश्यक आहे. कोणी बैठकीला जर म्हटलं की कोणी केव्हाही येतो केव्हाही जातो असं करू नका. एक नियम पाळा. बैठकीला आपण वेळेत हजर असलं पाहिजे ही तसदीक घ्या. आणि गाडे साहेबांनी दुसरं काय काय केलं तेही तुम्हाला सांगते. तुम्हाला गायरान जमिनी दिल्या. आज आपले लोक कसे का असताना जिथं उपाशी राहत होते तिथं अर्धी भाकरी तिथं खातात ना. मग तुम्हाला एवढं काम त्यांनी केलं असताना एवढा मोठा माणूस तुमच्या सोबत असताना तुम्ही त्यांची पर्वा नाही केली असं मला तरी वाटतं. कारण कार्यकर्ते जे काही मोठे केले ते इतर ठिकाणी गेले आणि जे बिचारे राहिले ते गरीबच राहिले. आणि अशा वेळेस संघटना माझ्या हातात आली. त्यावेळेस मी त्यांच्या इतकं जरी काम नाही करू शकले तर तुमच्यासाठी खारीचा वाटा उचलू शकेल एवढी मी इथेच शपथ घेतो. माझ्या साहेबांनी नामांतर लढा कसा लढवला हे मी न सांगण्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे. यासाठी 19 महिने गाडे साहेबांना जेलमध्ये राहावं लागलं. कुठे विसापूर जेल, कुठे औरंगाबादचं जेल, कुठे अमरावतीचं जेल, अंडा बॅरेकमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. हे मी तुम्हाला का सांगतो. त्यांची काम आहे हे. आणि जनतेनं ती पावती मला दिलेली आहे. मला मिळायचीच पावती पाहिजे, मला इतरांची नाही. मला इतरांची काही घेणं देणे नाही. माझ्या साहेबांनी माझ्या जनतेने माझ्या साहेबाला निळ्यात पाहिलं बस झालं. मला एवढीच अपेक्षा आहे आणि तुमच्याकडून ती अपेक्षा आहे मला. बाकी दुसरं मला काही नको. आम्हाला काही आमदार खासदार याची पण अपेक्षा नाही. आमच्या भाकरीची व्यवस्था आमच्या गाडे साहेबांनी केलेली आहे. तुम्ही मोठे व्हावे, तुम्ही चांगले व्हावे आणि तुम्ही समाजाची सेवा करावी, येणाऱ्या पिढीचं रक्षण करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. गाडे साहेबांनी खूप काम केलेलं आहे पण त्यांची किंमत झाली नाही. अनेक निवडणुका लढवल्या आहेत. अनेक निवडणुका लढून माझ्या समाजाने मला स्वाभिमानानं तिथे पाठवावं ही त्यांना अपेक्षा होती. तेही पूर्ण झाली नाही. तरी पण मी समाधानी आहे. का जनतेने माझ्या कार्यकर्ते इकडे तिकडे गेले असतील ठीक आहे, परंतु माझ्या समाजाने अंत्ययात्रेच्या वेळी माझ्या साहेबांना व्यवस्थित यथोचित त्यांचा हे केलाय, सन्मान केलाय. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. परंतु इथून पुढे गाडे साहेबच म्हणत होते रात्र वैरायची आहे. मी तर अशी म्हणेन दिवसही वैरायचा आहे तुमच्यासाठी.
लक्षात ठेवा, जर ही डीम युनिव्हर्सिटी आणि शिष्यवृत्ती बंद आणि नोकऱ्या बंद तर तुम्ही काय करणार आहे? तुमच्या रोजीचा प्रश्न सुटणार नाही. या सरकारला असं वाटते की मुस्लिम लोकांना जवळ करतात पण महाराजांना जवळ करत नाही, हे लक्षात ठेवा. आणि का जवळ करत नाही? कारण त्यांच्या सेवेत कोणी नाही. माझ्या समाजाने काही त्यांची सेवा करायची तसदी नाही घेतली. माझा समाजही मोठा आहे, हुशार आहे आणि महाराष्ट्र महाराजांचाच आहे. हे इथं तुम्ही कुठेही खेड्यापाड्यात जा, राजवाड्यात जा म्हणतात. मग आपले लोक कसे होते? यांनी आपलं खुंटन केलं आहे, आपलं खच्चीकरण केलं आहे, आपल्या बुद्धाच्या मूर्ती तोडल्या हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि आताही विहारी तोड केली. तेव्हा शिक्षण अधिक महत्वाचं आहे. तुम्हाला शिक्षण हे समाज परिवर्तनाचं फार मोठं हत्यार आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही शिकलात तरच मोठे व्हाल, तुमची पिढी मोठी होईल, तुमची रोजी तुम्हाला मिळेल. यासाठी काहींना जे जमते त्यांनी उद्योगात पण घुसावं. आणि उद्योग काही मुस्लिम पापड विकतात हो, मी अनेकदा जाऊन पाहते, आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात. आपल्या लोकांना लाज वाटते. कामाची लाज नाही, तुम्हाला सांगते बेईमानीची लाज आहे, पण कामाची कसली लाज आहे? तेव्हा गाडेसाहेब जे म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही वागा आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढे जा. मी तुमच्या पाठीशी माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुमच्या पाठी राहणार, हे मी अनेकदा बोललेले आहे आणि बोलतही आहे. पण तुमच्याकडून मी कामाची अपेक्षा करते, संघटन बांधणीची अपेक्षा करते. जिथे गाव आहे तिथे तुमचं संघटन असलं पाहिजे. मला जर कुठेही गेलं तर संघटना बांधणी किती आहे ते विचारतात. मला अनेक जण म्हणतात खोटं सांगून द्या बाई, मला जमणार नाही ते. किमान तुमच्या 2000-3000 जरी शाखा असला तर ते मी सांगेल, परंतु खोटं बोलणे माझ्या रक्तात नाही. मला इतरांसारखं किंवा इतर पक्षासारखं खोटं बोलता येणार नाही. जे माझं रिअल आहे तेच मी तिथं मांडेल. म्हणूनच त्यांनी आम्हाला बोलवलं आणि तातडीनं का होईना आमच्यासोबत प्रेस घेतली. आम्हाला पुण्याने चांगली भेट दिली. दादानं आता इतंभूत माहिती तुम्हाला सांगितलेलीच आहे. परंतु माझी एकच आग्रहाची नम्र विनंती आहे तर तुम्ही कामाला लागा. 2-3 महिन्याचा वेळ आहे, तर तुम्ही काम केलं तर आपली दखल घेतल्या जाईल, अन्यथा आपली दखल होणार नाही. कांडेकरजींनी तेच सांगितलेलं आहे आणि इतरही कार्यकर्त्यांनी तेच सांगितले आहे. संदीपने तेच सांगितलेलं आहे, आपल्या भदरगेनी तेच सांगितले आहे. याची काहीतरी तसदी घ्या. तुम्हाला थोडा त्रास होणार आहे. जेव्हा गाडे साहेब होते ना तेव्हा आम्हाला सतरंजीहून आम्ही वस्तीत भाकरी गोळा करायचो आणि भाजी इथं तर काहीच नव्हतं. कोटला कॉलनीत आम्ही लाईन लावायचो किंवा वस्तीत लाईन लावायचो आणि असं जेवण लोकांना वाटायचं. ती परिस्थिती आता कोणाची राहिलेली नाही. सगळ्यांच्या घरी सगळं व्यवस्थित आहे. मग तुम्ही बाबासाहेबांसाठी एक दिवस का देऊ नये? आज दीक्षाभूमीला देखील साईडनं मेट्रोचं गोडाऊन होते आहे, त्यासाठी मीच बोलले आहे, मीच प्रेस घेतलेली आहे आणि मीच आता व्हॉट्सअपवर टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे, कारण व्हॉट्सअपवर सगळं फिरते आहे. आपले जे विहार आहे उद्या हे तोडतील तेव्हा आपण गप्प बसायचं का? सांगा, यांनी बुद्धाच्या मूर्ती तोडल्या मग विहार काय? अनेक विहार गाडे साहेबांनी इथे तुम्हाला सांगते कमिशनरला भेटून जर माझ्या भिंतींच्या वस्त्राला हात लावला तर मला गंगाधर गाडे म्हणतात. तर सगळे नावानं करून दिले. काही थोडेफार पैसे भरून तुम्ही ते तुमच्या नावानं म्हणजे ज्या वस्तूतलं आहे ते नावानं करा. हे पण आपल्या लोकांना समजून सांगून ते लोक काही का असे ना तुटपुंजी गोळा करून ते पैसे भरत आहेत, विहार ताब्यात घेत आहेत. असं असताना या लोकांना काय, हे लोक तोडूही शकतील ना. त्यासाठी आपल्याला एज्युकेशन महत्वाचं आहे आणि आपण ते शिक्षण घेतलंच पाहिजे. हा एक याचा वसा आहे. आपल्याला भाकर देखील तशी मिळत नाही. मैनाबाई म्हणते, अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी बोटाला चटके मग मिळते भाकर, तेव्हा आपल्याला भाकर मिळते. मग आपण काही त्याग केल्याशिवाय, आपण काही लोकांना मदत केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही. आता साहेबांनी एवढं करून त्यांचं काम करून ते केले. आता तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला ते राखायचं पण आहे. तुमची इमेज पण ठेवायची आहे आणि हे काम तुम्हाला करायचं आहे. मी तुमच्या पाठीशी सदैव उभी आहे. कुठे कुठे जायचं असेल तो प्रोग्रामही मी आखणार आहे. पण तुम्ही जर 2-4च असले बाहेर गेले तर त्याला वेटेज येणार नाही. मग वेटेजचं काम करा, एवढी आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना खूप खूप नम्रतेची सूचना करते.
आणि थांबते. जय हिंद, जय हिंद.